ते नाव आहे कुठेतरी मराठी भाषेला निवडणूक आयोगाकडून देखील डावललं जाते, काय सांगायला? बरोबरच आता या माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो, दुबार तिबार चौबार नावं तर आलेली आहेत, पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे, मराठी भाषेची गळचेपी होत आहे। या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये, ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत। अरे हे महाराष्ट्र आहे, मराठी इकडची मातृभाषा आहे। तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र नवमांना ते खपून घेणार नाही। त्यांना मी आता वॉर्निंग दिलेली आहे की बाकीच्या गोष्टी तर आहेत, त्या ठिकाणी काय जो तफावत आहे त्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत। जो काय गोळ आहे, स्कॅम आहे मोठा मोठा, कारण इतर राज्यांचे जे नाव आहेत तर इकडचा जो कोड नंबर इपिकला तो वेगळ्या ठिकाणचा आहे। इकडचा कोड नंबर 2008 पुढे DWG होता आणि 2008 नंतर AVE होता। आता या लोकांचे जे भेटलेले आहेत जे वेगळ्या भाषेमध्ये नाव लिहिलेले आहेत ते इपिक नंबर होती, जो कोड नंबर आहे तो भलताच आहे, त्यामुळे तो मोठा स्कॅम असेल। परंतु मराठी भाषेचा जो अपमान झालेला आहे इतर भाषेचं नाव मध्ये लिहून तो आम्ही सहन करणार। त्याला बोलत ताबडतोब चेंज करा, नाहीतर मग या कार्यालयात कसं राहतं ते आम्हीही बघू। निवडणूक अधिकाऱ्यांची आपण भेट घेतलेली आहे, त्यांना अल्टिमेटम देखील काय त्यांनी आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं ताबडतोब मतदार यादीमध्ये आता जी बनणार त्याच्यामध्ये ह्या ज्या इतर भाषा ज्या आलेल्या आहेत राज्याच्या त्या ताबडतोब त्याच्यामध्ये चेंज करणार, बदल करणार आणि पूर्ण यादी मराठीमध्ये असेल। यादीची कॉपी तुम्ही त्यांच्यावरती फेकले आहे? नक्कीच मराठी भाषेचा झालेला अपमान गळचेपी आम्ही सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये ती यादी आता त्यांच्या इथे फेकलेली आहे, ती यादी त्यांच्या कुठे टाकली असती जाऊ द्या। हे पहिल्यांदा त्यांना त्यांनी सांगितलं की मी नवीनच आलोय, त्यामुळे यादी त्यांच्या इकडे जे काय करायचं दिलेली आहे त्यांनी आश्वासन दिलेलं सुधारणार आहे। जर नाही सुधारली तो जो घोळ केलेला आहे मराठी भाषेचा अपमान, तो यादी जशी गोल करून कशी कुठे टाकायची हे महाराष्ट्र नवमान सेनेने मात्र आपण घडलेलं आहे, दाखवलं आहे। इतर भाषेमध्ये जिथे ओडिसा भाषा, गुजराती भाषा, तमिळ भाषा त्या ठिकाणी अक्षरशः जो इपिक नंबर आहे, जो चारको विधानसभाचा कोड नंबर दिलेला DWJ पण नाही आहे पूर्वीचा 2008 आणि आताचा 2008 नंतर AVE हा पण नाही, भलताच आहे। TWZ काय काय लिहिलेलं आहे, कुठले कुठले लिहिले, अरे कुठले नंबर आहेत? तुम्हाला GR आहे, तुम्हाला त्या हिशोबाने नावं AVE करून जो कोड नंबर टाकून जे काय मतदाराचा काय क्रमांक येईल तो टाकायचा होता। म्हणजे काय चाललेलं आहे अक्षरशः मी सांगितलेलं आहे, हे जे निवडणूक अधिकारी मतदार नाव नोंदवत असताना गांजा वाटून केलेलं आहे का असं वाटतंय मला आता। म्हणजे वाटून बोलायचं कारण आहे की ते बसणारे लिहिणारे त्यांनी त्याचा स्वाद घेतला असावा।